तर गुड मॉर्निंग गाईज, स्वागत आहे तुमचं कालोजाला MS-20मध्ये। तर मित्रांनो, आमचा सोनवाडीतून मुक्काम होता शिखर शिंगणापूरच्या पायथ्याशी। तर गाईज असा काहीतरी विषय, आणि आजचा मुक्काम कुठे आहे ते पण सांगतो, आणि रात्रीचा मुक्काम कुठे आहे ते पण सांगितलं मला। आणि आता काय भाई, तुम्हाला काही सांगून फायदा नाही। अशी दैनी आणि राहिले 8 दिवस कसे कटते ते दिंडीचे ते काही समजणार नाही भाई। पण भाई सकाळ 5ला उठा सवय लागली ही नक्की खरं आहे बरं। तर चला मित्रांनो, इथं गाड्या उभ्या आहे, बाकीच्या गाड्या गेल्या पै 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 पै, आणि आमच्या तो हिच्या गाड्या उभ्या आहे। तर असा विषय रात्री इथं हे इथं जायचं आहे म्हणून त्याच्यामुळे आम्ही ठेम आलो, आणि लेटमध्ये थेट म्हणजे दिंडी पावत 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 विठ्ठलाच्या दारीत चालली। आणि हा मामा नाव सांगा। सुभाष चव्हाण, कुठले? शिवगड तांडा, संभाजीनगर, छत्रपती। शिवगड तांडा, छत्रपती संभाजीनगर। माऊली तुम्ही कुठलं? आम्ही शिखर शिंगणापूर। शिखर शिंगणापूर। गाव कोणचं तुमचं प्रॉपर? लोंढे मोठेवाडी। लोंढे मोहितेवाडी। पूर्ण नाव? रामचंद्र जाधव। रामचंद्र जाधव। तर भाई यांचा आणि ह्या मामाचा दुहीचा व्यवहार झाला इथं 35,000। आणि तुम्हाला मामाना हत्यार घेतला डायरेक्ट, घोडा। तुम्हाला घोडा पाहायचा का घोडा? तर मामाना घोडा घेतला। मामाचं मनापासून धन्यवाद। आणि तुम्हाला घोडा दाखवतो मित्रांनो, मी टॉपचा घोडा घेतलेला आहे। मामाला कॉन्टॅक्ट करा। मामाना एक घेतला घोडा। कसा आहे घोडा? दिसला का घोडा? टॉपचा घोडा आहे। 35,000 व्यवहार झाला मामाचा आणि त्यांचा। कसं वाटलं मामा घोडा घेऊन? खूप छान। सकाळी रामाच्या पारीत मामाना लक्ष्मी दारात आणली, यांनी लक्ष्मी दर्जात घेतली। यांचं मनापासून धन्यवाद। आणि इकडं रात्री स्टे होता, आणि तिकडं गाड्या उभा आहे आमच्यात। तर मंडळी तिथून आलो आम्ही पुढच्या मुक्कामाच्या ठिकाणी। बिगर आंघोळ करता फक्त चहा घेतली बाई तिथं, कारण की ते माणूस लई डेंजर होता म्हणे, त्याच्यामुळे ती चहा घेतली आम्ही। आणि आजचा मुक्काम इथं या वस्तीवर आहे बाई। असं काहीतरी विषय भाई। हे पा कशी आंघोळी करू राहिली बाई, भाविक भक्त। अरे जय हरी माऊली। हे चहा घी घेऊन राहिले मस्त। सगळे आगमन झालं, सगळे भाविक भक्त आगमन झालेलं आहे सगळ्याचं। आणि हा बघा असा नजारा, आणि हा बाबा आंब्याचा बगीचा, नारळ। फक्त एखाद्याचं वरून नारळ फुटू नये खाली, तर काही विषय नाही आहे। छान। तर हे माळकरी कसं वाटतंय? छान। इकडं पहा ना, तुमचा कालचा व्हिडिओ मिलियनमध्ये गेला माळकरी। मग इंस्टाग्रामला। आणि हे गाऊन दे आप्पा आमचे, सगळे भाविक भक्त हे पखवाती। तर मंडळी आजचा आहे 16वा दिवस का? 16वा दिवस ही दिंडीमध्ये आमचा मित्रांनो। आणि तुम्ही पहा, आणि आम्ही कोणचं गाव आहे? नातेपोती गाव आहे तिथे आजचा मुक्काम। शास्त्रा कोणते काही प्रतिक्रिया द्या। सगळे स्नान करायचं आता छान स्नान करायचे। नातेपोती इथं आमचं स्टे आज। नातेपोती मध्ये मुक्काम रात्री कडी खाल्ली आम्ही आता। असं काय सांगा तुम्हाला। तर गाईच विषय असा आहे, आम्ही आता चाललो पैपा खाली आंघोळ करायला, आणि सरपंच बी करणार आहे दिंडीमध्ये आंघोळ। चला तुम्ही आत। कृष्णा भाऊची आंघोळ झाली। हे सगळे शास्त्रा कोणते ते सगळे सकाळी थंड पाण्याचा स्वाद घेते। कसं वाटतंय माळकरी? छान आहे। भाई छान। मोहन महाराज मान कसं छान। अण्णा छान। छान गवारे। छान हा कसा शेषराव कणके। छान झालेली आंघोळ। आता मी फ्रेश वगैरे होतो गाईच,
लय थंडी आहे पण थंड पाण्या अंग करायला लागती. तर गाईज मी झालो फ्रेश. आता तुम्हाला दाखवतो मंडळी कशी बसेल आहे. हा 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 विठ्ठल 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 विठ्ठल. तर मंडळी विषय असं आहे. आता फ्रेश वगैरे झालं आणि सगळे मंडळी फ्रेश वगैरे. हाय काका. गुड मॉर्निंग काका. मॉर्निंग गुड मॉर्निंग. व्हेरी गुड मॉर्निंग गाईज. मी तुम्हाला आणतो गंध थोडासा. तर गाईज विषय असा आहे म्हणजे आणि इकडं आमचे परदरची मंडळी. गुड मॉर्निंग. हरिभक्त पारायण घोडके महाराज. हे आमचे हरिभक्त पारायण हे पण घोडके महाराज. आपलं काका शेलार महाराज आणि हे भालेकर महाराज. जय हरी महाराज. लाका 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 लाका. तर असा विषय आहे. आणि हे बाबा. बाबा तुमचं काय विशेष नाव? विनायक घोडके. घोडके महाराज दरवर्षी वारीत चुकत नाही. तर असा काहीतरी विषय मंडळी. आणि पिंटू काका माझे भक्त झालेले आहे. बघा कसे दिसते गंध. आणि हे विष्णू काका कसे दिसते काय सांगसान? जय हरी. जय हरी. आम्ही कालू दादाच्या नादी लागलो आणि सुधारलो इकडे आलेलो. तर काही विषय नाही भाई. आणि मानकरी बैलाचे गावाचे कसे दिसते हे साय सांगसान मारकरी. सांगा काहीतरी. रामकृष्ण हरी. तर भाई इकडे बिभीषण मामा टॉप. जय हरी. कसं वाटतंय? काय दाढी बाडी कोक्या दाढी करीन आमच्या तिकडे. करीन हरी भक्त. तर चला हे भक्ताचे फोटो काढतो. आणि इकडं माऊली. चला यांचे थोड्याशा हा लगे काही विषय नाही. चला सांगा तुम्ही. होय काय आलं मग कोणा खुर्ची हिसकून घेतली. तर गाईच पोहे आले. पोह्याचा लिंबू आपल्या गाडीत बी ना. आम्ही खोरालो पोहे. कसे पोहे कसे पोहे पाहुण्याचे घरचे पोहे कसे पोहे पोहे काका. हो पिंटू. तर मंडळी पोहे वगैरे खाऊन आता हे मंडळी जेवणाचं काय पुढे चालली का कुठं चालली हे नाही माहीत. पण इकडची बैठक पाकीची बरी बसली आहे. ही नारळाची कापेली आणि त्याच्यावर बसेल पिंटू काका ते. अरे तर मंडळी हे आमचे दिंडी चालक नवनाथ महाराज घोडके. तर यांच्या भरोश्यावर आम्ही दिंडीमध्ये येतो मित्रांनो. तर आजचं मुक्काम कुठे महाराज आपला मांडवामध्ये मुक्काम आहे महाराजाचा. आणि आम्ही पण त्यांच्या सोबत आहे. आणि हे सगळे त्यांचे सोबतचे हे टाळकरी भजनकरी मंडळी आहे मित्रांनो. आणि हे महाराज एवढी मोठी पब्लिक आणते यांचं मनापासून धन्यवाद महाराज. आणि महाराजाचे थोडीफार होत असते दैन थोडीफार होत असतं कधी 19-20 होत असतं. पण महाराज म्हणते कोणाला चिडचिड करू नका काही नका आपला परमात्मा आतून करा. आणि त्यांनी मला सांगितलं घरून निघत्या मला ज्ञानेश्वर महाराजाने लोकांना जगून नाही दिले. तर मग आपण तर माणसं म्हणे. मग मी म्हणलं अरे इठ्ठल 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 आहे म्हणलं. तर महाराज तुम्ही अशीच लोकांची सेवा करो हे तुम्हाला मनापासून माझ्याकडून धन्यवाद. बस
तिकडं चालू आहे भजन, इकडं चालू आहे स्वयंपाक बघा. बैंगन आणि विष्णू काका खूपच साथ देत आहे जिजाला. आणि इकडे पोळ्या चालू आहे. हं
आळीपाळीना स्वयंपाकाची बोली आहे. काय जिजा ते हे पिठलंय मित्रांनो, हे पिठलं इकडं बैंगन असा काहीतरी विषय. हा हे गरीबाचा राजा पिठलं. हा पान टाका. आणि ह्या मामाच्या शेतात पंगत आहे आज. बापू इकडं बसलेले आहे दमन खमन कांदे बिंदे कापून. वांग्याला खाली उतरून घ्यायचं गाईज. इकडं गरीबाचं पिठलं, इकडं भरत दादा श्रीमंत लोकांचं वांग आहे की नाही काका? काका याला हाला दर्शक त्याला. अमोल महाराज शास्त्री भालेकर, रुद्रा महाराज जोगदंड शास्त्री यांचं पण आगमन. सकाळपासून कुठेतरी गेले ते परमार्थ करायला तिकडं. गडी गरीबाचं पिठलं. हा गरीबाचा राजा. आणि हे मामा लय हसू राहिले आज. मामाच्या त्यांची पंगत आहे मित्रांनो. एक मिनिट. ह्या मामाच्या मळ्यात पंगत आहे. ह्या मामानं पंगत दिलेली आहे. मामा तुमचं नाव काय? विठ्ठल दादा लोणंद तालुका माहेश्वरी जिल्हा सोलापूर. तर मित्रांनो गाव कोणतं म्हणलं तुम्ही? लोणंदमध्ये आम्ही. आणि ह्या मामाच्या घरी सकाळचं जेवण आहे. तर मामा तुमचं मनापासून धन्यवाद. तुम्ही एवढे माणसं जेवण घालता. तुमच्या मनापासून उपकार, खूप उपकार. रुद्रा महाराज शास्त्री. काय तिथं धना पावडर का काय? मिरची पावडर सुपर गरम. मिरची पावडर सुपर गरम. बैंगन मसाला. त्याच्या संगत चपात्या. बफकन बरं टाके पुरं धने पावडर. हा दिसला तो बी दिसला. दिस राहिला यो काम करू राहिला. तर अशा प्रकारे हालीनं चालू आहे. माऊलीचा आनंद घेते माऊली. कोथंबीर. कोशिंबीर. हे काय तिथं? अरे हे मीठ आहे. दगडी मीठ. खडा मीठ. खडा मीठ आमच्याकडे दगडी मीठ म्हणते त्याला. जिजा अरे हाव ना राजा. गरीबाचा राजा आहे तो. पाणी द्या आधी याला. याच्यात की पाणी वरून फळांचा वाटा भडकन पाणी ठेवायचं. पाणी
बस बस एवढं तिथं. आपल्याला उकळी आल्यावर टाकता सगळे जेवणाचा वेट करत आहे काका. छान छान. काय टाकलं वांग, बैंगन बैंगन. झाड कमी करायचं. त्या शेंगदाण्यात कोण टाकत राहिलं ते मिक्सर मध्ये काढायला गेले ना हो.
रवा बैंगन सिंगल पीस जय पांडुरंगा जय पांडुरंगा माई वल्लभ सदनेची चंद्रभागेची हॅलो कैवल्य तेजा दैवकी साधू संत
तीन रूप तुझे देव आनंद तुझे भावे नमो नमो मे हो माता पिता तुम्हें हो सर्वं ममे हो तुकाराम पंढरनाथ महाराज की जय. सगळे बसले आता भजन मंडळी ते सगळे जेवायला बसले मित्रांनो. पहा भजन मंडळी पत्रवाळ्या घरी रामकृष्ण हरी पांडुरंग विठ्ठल 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 विठ्ठल. हे बघा इकडे जेवायला हे पंगत हे भजन मंडळी हे हे आणखीन पत्रवाळा यायचं आहे त्या पत्रवाळीवर आलं तिकडून तर मंडळी आल्या पत्रवाळ्या. आता वाडा 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 दाना 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 भजन म्हणून जमलेले मंडळी. राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे. तर मंडळ तर भाई बेसन गरीबाचा राजा वांग पोळी काय स्वयंपाक छान छान आहे ना. छान छान सरपंच छान छान माऊली वर मंडक करून सांग कसं आहे महाराज येई कस काय. भजन पण खूप छान म्हणले तुम्ही. मला आवड आहे तुमचे भजन मामा. आवाज छान आहे तुमचा. मंडळी आम्ही जेवू राहिलो आता. जेवण घेऊन करून आम्ही आता पुढच्या प्रवासाला सुरुवात करीत आहे. आणि ज्ञानेश्वर महाराज आम्हाला साक्षात भेटलेले आहे दिंडीमध्ये. हे आता 2 दिवसापासून नुसते पंक्तीदान करून राहिली. आणि हे अमोल महाराज शास्त्री गॉगल गिगल लावून काय पाखवत वाजायचे भाई. नाद नाही खरा पाखवत फुटाला आलता रात्री पण वाचला. इकडं मनोज गरंडवाल महाराज शास्त्री आणि आणि हे जना महाराज शास्त्री मंडळी. आपण थांबलो तिथे जेवायला. मी म्हणलं आपल्याकडे एक पाकिट आहे तेवढं पाकिट एक वाटून द्यायचं मग कसं टेन्शन जाईन आपलं भाई. तर भाई तिला एक आपल्याकडून बिस्किटचं पाकिट गिफ्ट. तर भाई विषय असं आहे आपल्याकडून डायरेक्ट नॉनस्टॉप बिस्किटचं पाकिट गिफ्ट तुला स्पेशल. तुला त्याच्यासाठी बोलत होतं भाई. ह्या मुलीच्या घरी जेवलेलो आहे आपण. कसं वाटलं तुला बिस्किटचा पुडा घेऊन. छान छान वाटलं ना. आहे का लाजती भाई ती. जाऊ द्या त्यांची आज जेवण होतं त्याच्यामुळं आताच मुक्काम दुसरीकडे येईल. तर मंडळी यांच्या घरी आम्ही जेवलो. ती कोंबड्या बळून राहिली. बोले बोले त्यांना आ 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 आ. आ आ आ भाई काय नाव होतं तिचे पूर्ण नाव सांग बाई. अनुष्के अनुष्की रवींद्र वाघमोडे. शाळेत कितीला आहे तू. पहिलीला. भाई तू किती वय वय तुला वय किती. जन्म कधीचा आहे. 7 वर्ष. अवघड आहे. आता कोंबड्या वळू राहिली बाई कॉक कॉक करीत. मंडळी ही छोटी मुलगी हिला दिला आम्ही बिस्किटचा पुडा. ती म्हणते काकाला 100 रुपये द्यायचे.
काकाच्या घरी काही काळ पडलेला नाही आहे. काका खूप मोठा माणूस आहे. हां, तुझे पैसे राहू दे. मस्त तू संध्याकाळ सकाळ संध्याकाळ बिस्किट खा बरं का. ती काय बोलतात काका बघ. काय म्हणते? काकाने मला कसं दिलं मग मी काकांना देते. आता तसं काही गरज नाही आहे आपल्याला सध्या. तू आमच्या इकडे संभाजीनगर आली का तुला बीबीका मकबरा, पानचक्की, बुद्ध लेणी, घुसणेश्वर, भद्रा मारुती सगळं दाखीन मी. अजिंठा लेणी गिनी. काय बोलतात बघ. तू ये फक्त तिकडं. आणि आमचे अक्का बघ कशी चहाचा लाभ घेत आहे इकडं वारीमध्ये. पुढे जागा
हो सारखा बरं. वय ना ते बाजूला आहे ना रे माझं किती. अरे घ्या लवकर. तुला नसतं काय. तर मंडळी सकाळी कोणाची घातली काय मी आम्ही आता इथं आलेलो आहे मुक्कामाला. आमचे मुक्काम खूपच दूर आहे, पण 50-50 60-60 किलोमीटरवरती मुक्काम आहे आमचे. त्याच्यामुळं आम्ही काही जास्त हे खर्च सांगत नाही. आम्ही नातेपोत्यामध्ये झालो 3 दिवसांना असा चक्कर मारतो येऊ. त्याच्यामुळं मी काही सांगू शकत नाही, काही बोलू शकत नाही. आता आलो दुसऱ्या मुक्कामाच्या ठिकाणी आणि नानांना कपडे गिपडे काढून आता कुस्तीची तयारी चालू आहे त्यांची. पुढचं धुणं घेणं धुवायची, त्याच्यामध्ये काही विषय नाही आहे. इथं लक्ष्मी संघ असली आणि कोणी संघ असलं तरी स्वतःचे कपडे स्वतःला धुवाच लागते. हे तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो. वारी काही सोपी नाही आहे. वारी चुकून या घरी असं म्हणू नये, काही काही चुकून जाते. पण चला तर मित्रांनो, आता आम्ही नातेपोतेमध्ये कमीत कमी झाले 3 दिवस मुक्काम चालू आहे आणि पिंटू काका खूपच फ्रेश झालेले आहे आज बरमाडा गिरमाडा घालून. म्हणजे असं काहीतरी मला वाटतंय नियोजन खूपच छान आहे. पुढचं डरमं गिरमं भरून ठेवलेलं आहे भाई. पार्टी म्हणजे दंडम आहे दिसते आहे की नाही. दंडम पार्टी दिसते जशी. हां कोकलेंड गिकलेंड हे पाठीमागं कोकलेंड आहे भाई त्यांचं एअर खांदाचं. नाही पाणी लागलं तर ज्याचं मालक हे एअर खांदाना त्याला त्याच्यातच दाबाज. तर चला मंडळी, जरा माणूस तर शिक हो म्हणते. इतक्यात भेटले मला बापू इकडे बघा की तुम्ही कुठलं माळकरी. बापूंना दिलं सगळं पाण्याचा लोंढा करून झाले. हे यांची मडीची दिंडी
हे काही विषय नारायण शास्त्री पठाडे मामा आमच्या वारकरी संप्रदायाला पाण्याची सोय करू राहिले, तिकडं शेततळं भरू राहिले बाई. असा काहीतरी विषय. मामा खूपच कष्ट करतो आणि इकडं आमच्या आंघोळीची त्याची सोय करते. तर मामा तुमचं नाव सांगा अगोदर. ज्ञानदेव किसन ननवरे. ज्ञानदेव किशन ननवरे. ज्ञानदेव किशन नरोडे ननवरे. नवरे यांच्या माळ्यामध्ये आमचा आज संध्याकाळचा मुक्काम आहे बाई. आणि मी आल्याच बघितलं यांचं जरा लोकेशन घेतलं तर यांची इथं 2 जनरेटर बघितले मी आणि त्याच्या मागं पाठीमागं कोकलँड बघितलं. मी म्हणलं हा माणूसाचा कारभार खूप मोठा आहे. मामा तुम्ही ना खूपच मोठं माऊलीचं काम करताय, आम्हाला पंगत वगैरे देत आहे, पण मामाचा खूपच परपंच मोठा आहे आणि व्यवसाय पण खूप मोठा आहे. प्यायचं नाही, प्यायचं. मामा जमीन किती आहे आपली? जमीन 6 एकर आहे. मामाची फक्त 6 एकर जमीन आहे आणि मामाना 6 एकरामध्ये 2 जनरेटर स्पेशल पाण्यावरती आहे ना मामा. जनरेटर ती पाण्यावरती नाही, ब्लास्टिंगचं आहे. ब्लास्ट मामाचं बोर ब्लास्टिंगचं मशीन आहे बाई आणि कोकलँड पण आहे. म्हणजे मामा स्वतः येरीच खंदिते ना, येरी खंदिते बाई. काही विषय नाही आहे मामाचा, म्हणजे प्रपंच एकदम ओके आहे. रामकृष्ण हरी. मामाचा टॉपचा विषय, मामाकडं लय मोठा कारभार आहे भाई आणि काही विषय नाही आहे. विष्णू काका बसले मस्त आनंद घेते भाई. त्याने सगळी डिटेल दिली मला नाना. आता एकदा डिटेल घेऊन तो तर मंडळी असा विषय आहे. बाबा कुठलं तुम्ही? हा धाराशिवचं. बाबा गाव कोणचं? हा डोराळाचे बाबा भेटले. दिंडीना पै चालले बघा तुम्ही. हा कसं वाटतंय दिंडीमध्ये पै चालताना? एकदम भारी. कटाळा येतो का? नाही कसं वाटतंय? छान वाटतंय ना? थकवा आला की थोडं बसायचं. थकवा आला की थोडं बसायचं पुढे चालायचं, थकवा आला की थोडं बसायचं पुढे चालायचं. आणि हा बाबा बघा ह्या बाबाचा. किती छान दिसतं बाबा. ह्या बाबाला बाबा रबाबदार बाबा. या बाबाला विचार. कसं आहे बाबा? कुठलं छान कसं चालू आहे प्रवास? भारी चालू आहे ना बाबा. तुम्ही खूपच सुंदर दिसताय या पानामध्ये. तर चला आनंद झाला. रुद्रकडे द्या ना. रुद्र 2 मिनिट. म्हणणाऱ्यावर वाजणाऱ्यावर घेऊन करणार. रांगीत जोरात वाजली. रुद्र इकडे
दात घेण्याचा अरे या म्हाताऱ्याचा नवरात महाराज जाना पाटील इकडे इकडे मनोज महाराज गावरे महाराज बरोबर आहे मोबाईल लोक माझ्या अरे त्यांच्या मायाला वाजा लाव करताना जय हरी माऊली. इकडे या बरं आता
घे सोडू नका. तर मंडळी हा ब्लॉग इथंच एंड करतो मी. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोवर सगळ्यांना बाय बाय. अपडेट देत राहतो मी. काही टेन्शन घ्यायचं नाही.